वेदाचे बाबा, तुम्ही चिडू नका. चिडण्याचा प्रश्न नाहीये, पण तिला कळायला तरी हवं ना ती काय बोलतीये ते. दादा तू प्लीज शांत हो. अरे लहान आहे ती, तिला नाही कळत. वेदा, पुन्हा जर असं बोललीस ना तर याद राख. चल झोपायला. मी झोपते, पण त्यांनी काय होणार आहे? बाबा तर या बाईचंच ऐकणार आहे ना. ही सांगेल तेव्हाच कधी डे नाईट बाहेर जाणार, हिच्या सोबतच राहणार. वेदा, ही बाई काय लावलंयस तू? हा, आई आहे ती तुझी, बायको आहे माझी. अच्छा, मग मी तुझी कोणीही नाहीये का? वेदा, तू माझी मुलगी आहेस. मग प्रूव्ह कर. मी आता माझ्या रूम मध्ये झोपायला चालली आहे. मी तुझी कोणीतरी असेल ना तर तू पण येशील माझ्या रूम मध्ये माझ्यासोबत झोपायला. वेदा, चल आत्या. दादा वेदाचे बाबा, तुम्ही जा वेदासोबत. तिला गरज आहे तुमची. जातो मी, पण तुझा असा अपमान अजून किती त्याग करशील का तू? माझी काळजी नका करू तुम्ही. आपल्यासाठी वेदा महत्वाची आहे की नाही? आणि आता ती जे काही बोलते ते तिच्या मनातलं नाहीये, आपल्याला माहिती आहे. ऐका माझं, आजच्या दिवस जा वेदाजवळ. ठीक आहे. ताई, हा कसला आलाय त्याग? खरा त्याग तर तो आहे जो मंजिरीने मला करायला सांगितलं. गप्प बस मीरा. तो विचार स्वतःच्या डोक्यातून काढून टाक. तसं काही घडणार नाही, तो दिवस येणारच नाहीये. आणि तुला वेड लागलाय का स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा जीव द्यायला? मीरा, आपण बाळाला जन्म देतो ते त्याला आयुष्य देण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी नाही. ताई, आजी वेदाच्या बाबतीत मदत करत का नाही आपल्याला? एवढ्या सगळ्या प्रश्नांमध्ये हाही एक मोठा प्रश्न आहेच.